मंडळी, आता आपण निघालेलो आहोत गावी संगमेश्वरला. अर्नाळा अभयारण्याचे थोडं आपण पुढे आलो आहे, इंदापूरच्या जवळपास आलो आहे आणि बरोबर आहे ना आपले 100 किलोमीटर पूर्ण केले. 500 इथून महाड, म्हसळा, श्रीवर्धन, दिघी बंदर आणि पडवे त्यांना जाऊ शकतो. महाड इथून 28 किलोमीटर आहे, म्हसळा इथून 29 किलोमीटर आहे, श्रीवर्धन 47 किलोमीटर आहे. तर मंडळी हे बघा, आपण इडली वगैरे घेतली, इडली चटणी. आणि या डोंगरावरती ह्या ज्या काही लेण्या आहेत किती सुंदर आहेत बघा. घाटातील मुक्त आहे, त्या बात बघा. हे कुरळचं मंदिर आहे, गणपती मंदिर. आता आपण कुरळमध्ये आहोत. आपल्या या भाऊंच्या दुकानावरती आलो, त्यानंतर आपण इकडे येऊन नेहमी त्यांच्याकडे कलिंगड घेतो. फायनली मंडळी गावी पोचलोय. ती बघा आई तिकडे बघते. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि मी नेमका कोकणामध्ये कसं काय, सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर मंडळी, आज दुपारी आहे ना मी कोकणामध्ये आलोय. पण यावेळीची जी काय आपल्या कोकणामध्ये येण्याची जी काय आपली फेरी होती ना, ती आपण ट्रेननी नाही आलो किंवा एस टीनी नाही आलो. एस टीने तर आपण येतच नाही, ट्रेननी येतो. पण शनिवार रविवार पकडून 2 दिवस आपल्या गावी आलोय. तर कारण असं होतं की माझी जी बाईक आहे, तर ती बाईक आपल्याला गावाला ठेवायची होती. आणि मग गावाला बाईक ठेवायची होती म्हणून ना, मग त्या बाईकवरूनच म्हणजे गाडी चालवतच मी आलोय. आणि मुंबई गोवा हायवे संपूर्ण एक आपला छान असा ना, एक बाईकवरचा एक ब्लॉग पण झाला आणि एक छान मुंबई गोवा हायवेवरची एक आपली ट्रिप झाली. पूर्ण व्हिडिओ कसा झालाय ना, आपण नक्की बघा युट्यूब चॅनलला आपल्या, आणि नक्की कमेंट करून सांगा. आता गावी तर पोहोचलोय आणि हे बघा आपल्या शेतावरती आलो. ही आपली विहीर आहे आणि बाबा बघा तिथे झाडांना पाणी वगैरे घालतात. तर मंडळी, सकाळी जो काही व्हिडिओला सुरुवात केली होती ना, तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मंडळी, आता आपण निघालेलो आहोत गावी संगमेश्वरला. आणि हे बघा आपली सकाळी आता गाडी सुद्धा स्टार्ट केली. जरा गाडी थोडी जरा गरम करतो आणि रिसेट केलंय. 0 किलोमीटर दाखवते. तर आता इथून ते संगमेश्वर म्हणजे मुंबई ते संगमेश्वर किती किलोमीटर होतं ते आपण पाहूयात. आपली गाडी इथे रेडी आहे. तर आता ही गाडी ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला जायचं आहे. आता ही गाडी कायमची गावीच राहील आणि ही आपली नवीन गाडी. तर ही गाडी ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला जायचं आहे. म्हणून आज आपण सकाळी लवकर निघालो आहे. बघा सकाळचे वाजलेत 4:30. थोडा उशीरच झाला आहे, पण निघूयात मंडळी आता. चला मंडळी, आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता सकाळचे वाजले 4:27 आणि आपण आता वरळीतून निघालेलो आहोत. आपल्याला आता पोचायचं आहे आपल्या गावी म्हणजे संगमेश्वरला. तर बघूया आता आपण किती तासामध्ये आपण पोचतो आहे. आपल्याला काही घाई नाही आहे, आपल्याला जायचं आहे आरामात. म्हणजे सकाळी समजा आता इथून मी 4-4:30ला जरी निघालो आहे, तरी एक टार्गेट ठेवलं आहे की दुपारी 12-12:30-1 वाजेपर्यंत जरी गेलो तरी ठीक आहे. असं काही विशेष टार्गेट नाही ठेवलं आहे. आपल्याला स्पेशली आपली ही गाडी ठेवायची होती. इतकी वर्ष या गाडीने आपल्याला इकडे सोबत साथ दिली आणि ही गाडी आता गावीसुद्धा आपल्याला गाडी लागते. त्याच्यामुळे ही बाईक आता आपण गावी ठेवणार आहे. आणि आता वरळीतून आपण बाहेर पडतो आहे. वरळी 52 दूरदर्शनच्या इथे. चला तर आता बघूया आजचा हा प्रवास कसा होतोय. इंटरेस्टिंग प्रवास आहे आणि पहिल्यांदाच मी बाईकवरून गावी जातो आहे. खरं तर रेल्वेने जायचा विचार करत होतो, पण तेवढा वेळ भेटला नाही सगळ्या गोष्टी करायला. त्यामुळे आता इथून हळूहळू आपल्याला पोचायचं आहे. चला आरामात जाऊया, हळूहळू, काही घाई नाही. आणि समोर बघताय
श्री सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि पूजा घेऊयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी आता आलेलो आहोत दादर सिटीला आणि इथे बघू शकतो इथे थोडंफार ट्रॅफिक असतं. समोर प्लाझा सिनेमा आहे आणि सकाळचे जे वगैरे असतात बघा इथे काम सुद्धा सुरू आहे. आणि ते सकाळचे जे भाजीवाले असतात भाजीच्या गाड्या वगैरे येतात त्यामुळे इथे जरा सकाळी थोडं ट्रॅफिक असतं. भाजीच्या गाड्या लागतात ती सगळे व्यापारी मग भाजी वगैरे घेऊन जातात आणि मग मार्केटला सगळे विकतात. सगळ्या इथे गाड्या लागतात. पनवेल डी मार्ट आणि इथून आता आपण राईड घेतला आहे ब्रिज खालून आणि आता आपण थोडंसं इथून पुढे गेलो आणि तिथून पुढे आपण लेफ्ट घेतला की आपण पेणच्या दिशेने म्हणजे मुंबई गोवा हायवेला आपण लागणार. हे बघा इथून आपण थोडंसं पुढे आलो. हे बघा हे इथे आहे गोवा पेण. तर सकाळचे वाजलेत आत्ता 5:30 झाले आणि जवळजवळ आपण 50 किलोमीटर आपण आलेलो आहे. आणि इथून ट्रेन दाखवते 28 किलोमीटर. अलिबाग 57, पहाड 125. बघा तर आत्ता खऱ्या अर्थाने आपला प्रवासाला सुरुवात झाली आहे. आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा इथून इंदापूर, अलिबाग, पळसपे फाटा गेलो की पळसपेला जाणार. सरळ मंडळी आता आपण आहे ना बघा थोडंसं पेणच्या म्हणजे पेणच्या जवळपास अर्नाळा अभयारण्याचे थोडं आपण पुढे आलो आहे आणि हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती धोका बघत होते आणि गाडी चालवायला एवढी मस्त मजा येते ना, खूप छान. हा अनुभव आहे ना एक्सप्रेस एकदम एक नंबर आहे. मुंबई गोवा हायवेवरून एकदा तरी बाईकने जावं असं माझी इच्छा होती आणि ती आज इच्छा माझी पूर्ण होते. आणि रस्तासुद्धा छान आहे. काही काही ठिकाणी थोडेफार पॅच आहेत पण 95% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. वडखळच्या जवळपास आपण आता पोचतोय. खारपाडा हा खारपाडा ब्रिज होता. याच्या पुढे वडखळ. तर गुड मॉर्निंग मंडळी. बघा आता सकाळचे वाजले आहेत 6:10 झाले आणि आपण सकाळी निघालो होतो 4:30ला. आता आपण आलेलो आहोत वडखळला. वडखळ ब्रिजवर आहोत आणि आता बऱ्यापैकी बघा उजळलेलं आहे. अजून सूर्यदेवाचं काही दर्शन होत नाही आहे. तर जेव्हा आपल्याला सूर्योदय होताना जर दिसेल ना तो सुंदर असा नजारा आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण शूट करण्याचा आपण प्रयत्न तर करणारच आहोत. पण एवढा सुंदर क्लायमेट आहे आणि एवढा सुंदर रस्ता, गाडी चालवायला खूप मजा येते. आणि सकाळी लवकर निघाल्याचा ना हा फायदा असतो की जेवढ्या लवकर आपल्याला निघता येईल जेव्हा ट्रॅफिक नसतं तेव्हा. बघा आता 1.5 तासामध्ये आपण वडखळपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि ते सुद्धा आपण नॉनस्टॉप 76 किलोमीटर आपण पार केलेलं आहे.
आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे एवढ्या लांब आणि खास करून मी गावी आपल्या कोकणामध्ये चाललो आहे ते पण मी जर दुखीसाठी इच्छा पूर्ण होते आणि प्रवास करायला सुद्धा खूप आनंद होतो. मस्त वाटतं आणि हवेच्या ना अजून थोडा गारवा आहे त्यामुळे छान वाटतं. किती स्पीडमध्ये असलो तरी गाडी कंट्रोल करता आली पाहिजे असे मध्ये स्पीड ब्रेकर आहेत. मंडळी सकाळचे आता वाजले 6:40 आणि इंदापूरच्या जवळपास आलो आहे आणि बरोबर आहे ना आपले 100 किलोमीटर पूर्ण केलेत. आणि हे बघा इथे आलो आहे समोर हॉटेल जोगेश्वरी. नाश्ता नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय आणि चायनीज कॉर्नर अमृतुल्ला गुळाचा चहा. तर इकडे आहे ना जरा हायवेला आपण मस्तपैकी बसूया आणि जरा नाश्ता करूया तोपर्यंत जरा गाडीसुद्धा जरा थंड होईल. तर चला. आणि हा बघा मुंबई गोवा हायवे. तो मला वाटलं इथे नाश्ता वगैरे चांगला मिळेल कारण नॉनस्टॉप आपण सकाळी जेव्हा निघालो ना घरातून तर कमीत कमी 100 किलोमीटर आपण बरोबर नॉनस्टॉप इथे आलो. म्हटलं जरा थांबूया गाडीला पण जरा आराम देऊयात. आणि बघ इथे चहा घेतली कारण यांच्याकडे ना फक्त इथे मिसळपाव आहे. तर मला सकाळी जेवढ्या लवकर मिसळपाव खायचा नाही. आणि हे बघा आता इथून सूर्यदेवाचं दर्शन पण होते. हे बघा बरोबर आता सूर्यदेव येत आहेत वरती. आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. आणि इथे येऊन आता जरा चहा वगैरे प्यायलो आहे. आता इथून परत आपला प्रवास सुरू होता. बरेचसे बायकर्स वगैरे इथे येऊन थांबतात चहा पितात पण एवढं काही मला खास वाटलं नाही इथे. बघू पुढे एखादं जर चांगलं हॉटेल असेल तर त्या हॉटेलला आपण जाऊ आणि तिथे नाश्ता वगैरे करू. आता सध्या तरी इथे चहा प्यायलो आहे तर इथे चहा पिऊयात आणि इथून निघूयात. थोडं जरा गाडी जरा थंड होऊ देत कारण कंटिन्यू 100 किलोमीटर आलो आहे त्यामुळे जरा थोडी गाडी गरम झाली. आता इथून थोड्या वेळात आपण निघूया. NH66 प्रवासाला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. आणि बघा सूर्यदेवाचं सुद्धा दर्शन झालंय आणि धुता आहे ना अजून छानपैकी आहे धुता. आणि जॅकेट घेतलं आता उन्हाला सुरुवात होईल त्यामुळे जॅकेट घालूया. इंदापूरच्या पुढे ना जरासं रस्त्याचं काम इकडे बाकी आहे त्यामुळे या साईडून असा एक सर्व्हिस रस्ता दिला आहे. आणि हा मेन मुंबई गोवा हायवे आणि याचं इथे ना काम सुरू आहे आणि बऱ्यापैकी खड्डे आहेत. बघा डायव्हर्जन दिलं आहे. आणि हे बघा म्हणजे म्हणतात ना जो पूर्वीचा जो काय मुंबई गोवा हायवे होता ना तो असा होता. थोडे थोडे पॅचेस आहेत ना अजून काम बाकी आहे. वरती ब्रिजवरती काम सुरू आहे. नागोठणे रोहायला आता पेट्रोल पंप आलेला आहे. मला वाटतं जरा आपण पेट्रोल भरूनच घेऊया. इथे आणि जरा पेट्रोल एकदा फुल करून घेऊ म्हणजे नंतर परत काही टेन्शन नाही. नागोठण्याला एकदा आपण पेट्रोल टाकून घेऊ. पाचशे टाक. चला 500चं पेट्रोल भरलंय. जरा एअर वगैरे चेक करू. ठीक आहे. आणि आता इथून हळूहळू निघूयात. बघा तो समोरचा जो ब्रिज आहे ब्रिजवरती काम सुरू आहे मुंबई गोवा हायवे त्यामुळे खालून डायव्हर्जन दिलेलं आहे. चला पेट्रोल तर फुल झालं आहे. आता इथून निघूयात.
काल हवा तर आपण भरून घेतली होती, त्यामुळे जास्त पण हवा नको आहे. टायरमध्ये हवा पण जास्त असली तर रस्त्यावरती मग गाडी एकदम उडत जाणार टनाटना. पण आपल्याला सरळ जायचं. हे आहे नागोठणे. मंडळी सकाळचं एवढं ऊन आणि हा इंदापूर मधला जो आहे ते किती सुंदर आहे बघा. त्या बाजूने आहे ना कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. आपल्याला जाताना जो कोकण रेल्वे आपण कधीतरी हा हायवे बघत असतो. किती मस्त रस्ता आहे बघा. एवढे तिथं म्हणतात ना 7 टन आहेत घाटामध्ये. की तो घाटामध्ये गाडी चालवताना स्पीडमध्ये असताना आपण टर्न शक्यतो घ्यायचे नसतात, कारण मागून येणार एखादी गाडीचा धडक आपल्याला लागू शकते. त्यावेळेला असे टर्न येतात ना, त्यावेळेला थोडा गाडी स्पीड कमी करावा आणि मग आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. खूप सुंदर रस्ते घाटामध्ये आहे, त्याच्यामुळे वर चढते आपण. पण छान अनुभव आहे. आता रस्ता झाल्याच्या नंतर प्रवास करणार असताना खरंच मस्त आहे. तिथंच प्रवास करू शकतात. एवढा सुंदर रस्ता झालेला आहे. ही गाडी आहे फॅशन प्रो. गाडीचा काय तेवढा स्थिती नाही आहे, त्याच्यामुळे आपण जास्त काय गाडी फास्ट पळवत नाही आहे. आपण आरामात जायचं आहे. पण बघा गाड्या एकदम कशा सुंदर जातात. ते आता येणार आहे 1 किलोमीटर. एक नंबर हायवे आणि डायरेक्शन बोर्ड पण एवढे भारी आहेत ना, म्हणजे तुम्हाला गुगल मॅप बघायची गरज आहे. टार्गेट करतात. त्यांना कुठे जायची एवढी घाई असते काय कळत नाही. काय स्पीडची चालते. रत्नागिरी 207 किलोमीटर. रत्नागिरी अजून 207 किलोमीटर आहेत. आपल्याला संगमेश्वरला जायचं आहे. आणि डांबरी रस्त्यावरती आहे ना, गाडी आहे ना जेवढी व्हायब्रेट होत नाही ना, तेवढी गाडी सिमेंटच्या रस्त्यावरती व्हायब्रेट होते. डांबरी रस्त्यावरती गाडी चालवताना आणि सिमेंटच्या रस्त्यावरती गाडी चालवताना वेगळाच फील येतो. एकदम स्मूथ आहे डांबरी रस्ता. बाजारपेठ आहे आणि कोणती बाजारपेठ आहे माहिती नाही, आपण बघूया इथे. हे मानगाव वगैरे इथून 9 किलोमीटर आहे. तरी आता आपण आलेलो आहोत मानगावमध्ये. त्या मागे ना ह्या साईडमध्ये मानगाव रेल्वे स्टेशन आहे. आणि स्टेशनच्या बाहेरून हा रस्ता जातोय. फार ट्रॅफिक आहे. म्हणजे मानगावला आपण बरोबर पोचलो आहे 8:15 वाजता. 7:56 आपण मानगावला आलो. आणि इकडे बघा मंडळी, हा समोर जो आहे हा मानगाव बस डेपो आहे. एस टी स्टँड. मानगाव एस टी स्टँडच्या अगदी बाहेर आहोत आणि तिथून आता पुढे निघालोय तिथून.
मानगाव पोलीस स्टेशन, कचेरी रोड. रस्ता लहान आहे आणि सगळे मोठमोठे. इथून महाड, म्हसळा, श्रीवर्धन हे बघा इथे तुम्हाला दाखवतो. इथून महाड, म्हसळा, श्रीवर्धन, दिघी बंदर आणि पडवेल त्यांना जाऊ शकतो. महाड इथून 28 किलोमीटर आहे, म्हसळा इथून 29 किलोमीटर आहे, श्रीवर्धन 47 किलोमीटर आहे आणि या बाजूला आहे मानगाव रेल्वे स्टेशन आणि आपल्याला इथून जायचे पुढे. चला. हे पाचघर कोकणची चव लय नाही तिथे. सुंदर रेस्टॉरंट आहे. एवढाच सुंदर आपला मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवेला हॉटेल नरेश कॉर्नर या ठिकाणी आपण थांबलो आहे आणि या ठिकाणी जरा आपण नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग पुढचा प्रवास करू. चला तर बघूया नेमकं हॉटेलमध्ये काय काय पदार्थ आहेत. हे बघा वडापाव. आणि आता इथे वडापाव इथला फेमस आहे आणि इडली मेदूवडा सुद्धा आहे. आपण शक्यतो इडलीच घेण्याचा प्रयत्न करू. तर या हॉटेलला जरा नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग पुढचा प्रवास. आपली गाडी इथे आहे आणि हे काहीसं असं हॉटेल आहे. बरेचसे प्रकार मंडळी. हे बघा आपण इडली वगैरे घेतली, इडली चटणी आणि 80 रुपये. आता खाऊन बघूया कसं आहे. गोळा नाही बघा, जरा लाल झाला, हवा लागली. डोळा जरा सुजल्यावर काय झालाय हे बघा. छान इडली. चला आता नाश्ता करू आणि पुढच्या प्रवासाला लागू. चला मंडळी, नाश्ता वगैरे झाला आहे. बघा या हॉटेलला नाश्ता केला आणि आता इथे थोडे 15-20 मिनटं थांबलो आणि आता इथून निघालो. बरेचसे मंडळी इथे नाश्ता करायला थांबतात. थोडा ब्रेक घेतला, थोडं गाडी पण जरा थोडी गरम होते त्यामुळे थोडासा रिलॅक्स झालो आहे. गाडी पण थोडी रिलॅक्स केली आणि पुढे निघूयात. आता काही जास्त थांबायचं नाही. आता शक्यतो डायरेक्ट संगमेश्वरला जाऊ. मी यूट्यूबला व्हिडिओ बनवतो हे बघून ना या हॉटेलचे मालक आहेत ते नरेश लोटे म्हणून ते आले होते भेटायला. छान वाटलं. हॉटेल सुंदर आहे आणि इथले जे फूड आहे ना हे सुद्धा चांगलं आहे. क्वालिटी चांगली आहे, टेस्टी आहे. ह्या हायवेला जर तुम्ही इथून जर मुंबई ह्याला प्रवास करत असाल रत्नागिरीकडे किंवा पुढे गोव्याला तर या हॉटेलला येऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा. यांच्याकडे छान नाश्ता मिळतो. रेकमेंड करतो मी तुम्हाला. छान आहे. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या प्रवासाला सुरुवात. आपण जेव्हा रेल्वेने जातो ना तेव्हा बघा हा स्पॉट आपला दिसतो. अगदी शोले पिक्चरमधलं जे रामगड आहे ना, रामगडसारखा
हे बघा वरची पाण्याची टाकी आणि या बाजूला आपण या पटरीवरून आपण ट्रेनमधून जाताना आपल्याला हे दिसत असतं. किती सुंदर. आज क्लायमेट तसं काय जास्त ऊन नाही आहे, थोडं मळब आहे, त्यामुळे तो एक चांगला फायदा झाला. खतरनाक रस्ते झाले. या समोर लेण्या बघा, बरोबर समुद्रामध्ये या लेण्या दिसतात का? सुंदर लेण्या आहेत बघा. मग कधी जरा इथे थांबतो आणि ना त्या लेण्यांचा मी तुम्हाला फोटो काढून दाखवतो. म्हणजे ट्रेननी जाताना वगैरे या लेण्या कधी पाहायला मिळत नाहीत. अप्रतिम. मुंबई गोवा हायवेला असणारा हा डोंगर आणि ह्या डोंगरावरती ह्या ज्या काही लेण्या आहेत किती सुंदर आहेत बघा. हे ठिकाण कोणतं आहे आपण कमेंट करून नक्की सांगा. हे बघा आपला मुंबई गोवा हायवे आणि इकडे आपण रत्नागिरीकडे चाललो आहे आणि या साईडला बघा ह्या सुंदर लेण्या आहेत डोंगरामध्ये खोदलेल्या. नक्कीच या ठिकाणी सुद्धा आपण एकदा येण्याचा प्रयत्न करू. तर हे ठिकाण नेमकं कोणतं आहे मला जरा कमेंट करून सगळ्यांनी सांगा. जरा फोटो घेतो. चला मंडळी, खूप छान ठिकाण आहे. फोटो वगैरे घेतला. आता इथून निघूया आपण. आणि ही आपली कोकणाची लालपरी. बराच वेळ झाला लालपरी दिसत नव्हती, तर माणगावच्या पुढे आल्यानंतर लालपरीचं दर्शन झालंय. मोहपुरे गाव आहे. मोहपुरे गाव किती सुंदर गाव आहे बघा. महाडमध्ये असणारे हे मोहपुरे गाव. बघा इथून या साईडला आपण ट्रिपला गेलो की आपण महाडला जाणार, इथून रायगड किल्ल्याकडे जाणार. तरी पोलादपूर नंतर आहे ना मला वाटतं हा कशिडी घाटच आहे. कशिडी घाटाला सुरुवात. मोहळंदार घाट आहे बघा. 玻璃我也在学习。शास्त्र तर मंडळी बघा, तो बोगदा आपल्याला बघायचा होता कशिडी घाटातला. तो बोगदा त्याचे समोर येते आणि या बोगदा कमीत कमी 1 किलोमीटर त्याचं अंतर आहे. समोर 2 टनल आहे आणि इकडे यायचा आणि हा इकडे रत्नागिरीला जाणार आहे. आता आपण टनलमध्ये आपण एंट्री करू. कशिडी घाटातील बोगदा आहे. क्या बात है, वाह, अप्रतिम. भारी. 1 किलोमीटरचं अंतर आहे. खूप वर्ष हा बोगदा बघेन असं बरं होतं. बोगद्यातून जायचा आज योग आला.
मस्त. मध्ये ना जरा वरून पाणी वगैरे घ्यायचं आहे. हा बात. तेव्हा 1 किलोमीटर अंतर पार करून आता आपण बोगद्यातून बाहेर पडतो. जबरदस्त, जबरदस्त अनुभव. हा बात. बाय बाय. जा. तरी कशेडी घाट आपण पार केला आणि बरोबर 202 किलोमीटर आपले पूर्ण झाले. मुंबईवरून आपण निघालो आणि बरोबर 202 किलोमीटर पार केले. कशेडीचा बोगदा पार केल्यानंतर आता फक्त एक नंबर 900 किलोमीटर राहिलेले. कोकण रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्यावरून कोकण रेल्वे जाते. मंडळी खेडमध्ये आलो आहे आणि खेडमध्ये रस्त्यांची अवस्था बघत आहे. इथे अजून रस्त्याचं काम चालू आहे. माणगाव पासून ते खेडपर्यंत इथपर्यंत रस्ता चांगला होता आणि आता इथून महिना पुढे जरा खराब रस्ता आहे. मंडळी खेड लोटे परिसरामध्ये आता आपण आहोत. खेड लोटे. MIDC आहे. आता पुढे आपल्याला जायचं चिपळूण. आता उन्हाची चटके आहेत ना, आता बसायला सुरुवात झाली. ऊन जसं वाढायला लागलंय ना, मग आता वाजले 10:30 होत आले. माळा कुठे माळ. नंतर नाही घाट सुरू होतो. मोठा घाट आहे मी तुम्हाला सांगतो. परशुराम घाट. या कोकणाचे आराध्य दैवत आहे परशुराम महाराज. त्यांनी या संपूर्ण कोकणाची निर्मिती केली हे परशुराम महाराज. त्यांचं मंदिर सुद्धा या घाटाच्या टोकाला आहे. हा परशुराम घाट आहे. बघा काय घाट आहे ना, डोंगर कसे कोरले आणि इथे परशुरामाचं मंदिर आहे. वरती मला इथे बोर्ड दिलं आहे परशुराम मंदिर. इथून वरती जायला, इथून वरती गेलो की परशुराम मंदिराकडे जातो. आता आपण जेव्हा येऊ ना तेव्हा या ठिकाणी आपण नक्की भेटू. आता आपण कोकण रेल्वे स्टेशन या ठिकाणी आलो आहे. या उजव्या साईडला माझे रेल्वे स्टेशन आहे आणि इथून सावर्डे 30 किलोमीटर आहे. आणि आता वाजले 10:30.
म्हणजे आपण आपली वेळेमध्ये ठरवलेल्या नियोजनबद्ध वेळेमध्ये आपण पोहोचतोय. गाडी काय आपण जास्त कुठे थांबवली नाही, फक्त रूट स्टॉप फक्त आपण मध्ये घेतले. आणि आता गाडी टोटल 250 किलोमीटर चाललेली आहे. तरी आता आपण पोहोचतोय सावर्डा मार्केट. आणि इथून आरवली 12 किलोमीटर आहे. आता जवळजवळ आपण वाजतील आता 11. 1 तासामध्ये आता आपण बरोबर घरी पोचायला पाहिजे. कधी थांबलोच नाही, चिपळूणला पण नाही थांबलो. म्हटलं थांबेन मला होतं बघा. कंटिन्यू 200 किलोमीटर पुढे सरळ आलो नॉनस्टॉप. बघा हे कुरळचं मंदिर आहे, गणपती मंदिर. आता आपण कुरळमध्ये आहोत. वाडी कुरळ आपण. आता मंडळी फायनली संगमेश्वर रेल्वे स्टेशनचे जे पोचले. बघा महाराष्ट्रात संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आणि आता इथून हार्डली आपलं 7 ते 8 किलोमीटर आहे. आपण इथे वरती संगमेश्वर रेल्वे स्टेशन. 11:30 वाजले. आता आपण आणि हा आपल्या घराकडे जाणारा रस्ता आहे. तर मंडळी बघा, आता इथून आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनकडून आपल्या घरी जाता आहे ना, इथे जरा आलो आणि आपल्या या भाऊंच्या दुकानावरती आलो. त्यानंतर आपण इकडे येऊन नेहमी त्यांच्याकडे कलिंगड घेतो. बिरजे साहेब म्हणून आहेत आणि त्यांच्याकडे कलिंगड छान मिळतं. म्हणजे कधी येता जाता त्यांच्या दुकानातून मी घेऊन जातो आणि छान कलिंगड दिले. धन्यवाद भाऊ. आणि हे मुंबईला राहायला ना आपल्या लोअरबरलाच होते. चला येतो. हां या. चला कलिंगड घेतलं आहे आणि आता इथून निघू. जरा ना गोप्रोची पूर्ण बॅटरी उतरली, त्याला आता पॉवर बँक लावले आणि निघालं. तर घरी जाऊया, जरा फ्रेश वगैरे होतो. हा बघा, हा इकडनं असं आपण पुढे गेलो की लालपरी बघा कसली दुरळा उचलवत गेली आहे. सगळ्या कपड्यांवरच्या आता दुरळा बसणार. ठीक आहे, आता काय वांधा नाही. कपडे आता बदलीच करायचे. हे बघा अशी बघ, आपल्याकडे जाणारी एस टी दिसते. दुपारची एस टी काय आपल्याकडे येत नाही. ही आता पुढे गेली खाडेवाडी आणि इथून राईड घेतला की वरती आपल्या डिंगणी गावात बाजेवाडीकडे जायचं आपला रस्ता. चला, गणपती बाप्पा मोरया. सुखरूप प्रवास झाला आहे मंडळी. व्हिडिओ कसा झाला संपूर्ण प्रवासाचा नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता वाजले कितीमध्ये, बरोबर 11:15 झाले. ओम नमः शिवाय. मंडळी फटाफट घरी, ऊन वाढलंय आणि खाली आगात पण व्हायला लागले बसून बसून. हो भाई, केशव भाई गेले. गजानन महाराजांचा मठ आहे सुरडे कुळेवाडी. एवढे उन्हातून आता गाडी घेऊन गेले, खाली कुठेतरी गेले असते बाजारात वगैरे.
गाडी आपली एकदम मस्त चालते, भारी एक नंबर. चढावरती चढते पण भारी. त्यासाठी आपण गाडी घेऊन आलोय, ती गाडी आपल्याला गावाला लागते. सुरडे मंडळवाडीत आपण आलोय आणि ऊन बघा काय मंडळी गावाला कडक ऊन आहे. मे महिन्यामध्ये जर गावी येणार असेल ना तर पूर्ण म्हणतात ना, उन्हापासून खबरदारी घेणारी सगळ्या वस्तू घेऊन या. टोपी वगैरे तर पाहिजेलच आता गावाला. हे बघा हात बी आहे ना माझ्या, आता जेवढे पॅकिंगमध्ये आहेत तेवढे ठीक आहेत, बाकीच्या आता बोटानं काही पडणार माझी. जबरदस्त ऊन आहे. अशी मी जॅकेट वगैरे घातलं आहे. इथून आपल्याकडे डाव्या हाताला आपण वरती गेलो आपल्या घराकडे. बरोबर 12च्या आधी किंवा बरोबर 12 वाजता घरी पोचतोय. रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालं आहे, अजून थोडा डांबरीचा लेअर त्याच्यावर यायचा बाकी आहे. कदाचित या मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत काम होईल. एकदा हा रस्ता पण झाला की आणखीच छान होईल सगळं. पूर्वी काहीच नव्हतं, अशी लाल माती होती. चला मंडळी, आपल्या बादेवाडीमध्ये आलो आहे. वाडीत एंट्री केल्यानंतर जाम भारी, घराच्या अगदी जवळ येतो आता. गाडी जरा इथे सावलीतच लावतो. चला गावी पोचलोय. हो, फायनली मंडळी गावी पोचलोय. ती बघा आई तिकडे बघते. आणि प्रवास एकदम छान झाला, मस्त. आणि हे आपलं गावचं दत्तगुरूंचं मंदिर. प्रवास छान झाला, मस्त. तर मंडळी, आजचा हा पहिलाच माझा असा मोटो ब्लॉग होता. मोटो ब्लॉग करण्याचा अर्थ म्हणजे फक्त ही माझी जी गाडी आहे ती गाडी गावी ठेवायची होती, तर म्हटलं चालवतच घेऊन जाऊ, आणि त्यासाठी मग तिला चालवत घेऊन आलो आहे. तर आजचा हा मुंबई ते कोकण संगमेश्वर आपला हा गाडीवरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. छान अनुभव होता, पहिल्यांदाच आलो पण खूप छान वाटलं. आणि एवढे रस्ते मस्त गेलेत ना, कोणी आरामात इझीमध्ये येऊ शकतो. तर आजचा हा जो व्हिडिओ बनवला होता हा कसा तुम्हाला वाटला नाही हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि चॅनलला ना आपले नक्की हाईप करा, जेणेकरून आपले व्हिडिओ हाय रँकवर राहतील. चला तर मंडळी, आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.